याही वर्षी वाढोणा येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 56व्या पुण्यतिथी महोत्सव पार पडला। हा कार्यक्रम 7 दिवसीय असून गुरुवारला 28 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता श्रींची तीर्थस्थापना व कलशस्थापना ओमप्रकाश राठी व अमोल पालेकर यांच्या हस्ते झाले। रात्री 8 वाजता गुरुदेव सेवा मंडळ यांचा भजनांचा कार्यक्रम झाला। 29 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता सर्व धर्म समाजातील ध्यान व पाठ आरती प्रफुल्ल समरीत यांच्या उपस्थितीत झाले। सायंकाळी 7 वाजता सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनांच्या महत्त्वावर गोविंद कपिले यांचे प्रास्ताविक झाले। 30 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता सर्वधर्म सामुदायिक ध्यान पाठ व आरती चिंतन चिरंजीव गौरव वानखडे यांनी केले। सायंकाळी 7 वाजता सर्वधर्म सामुदायिक प्रार्थना व प्रार्थनाचे महत्त्व प्रफुल्ल सावंत यांचे प्रास्ताविक झाले। 1 डिसेंबरला सकाळी 6 वाजता सर्वधर्म सामुदायिक ध्यान पाठ व आरती चिंतन रमेशराव ठाकरे यांनी केले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम भाषण स्पर्धा घेण्यात आल्या। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व आनंदजी सोळंके यांचे प्रास्ताविक झाले। 2 डिसेंबरला सकाळी 6 वाजता सर्वधर्म सामुदायिक ध्यान पाठ व आरती चिरंजीव प्रशांत सांगली पिंपरकुटा यांच्या उपस्थितीत झाले। सायंकाळी 7 वाजता सर्वधर्म सामुदायिक प्रार्थना व प्रार्थनेचे महत्त्व प्रवीण दाऊदपुरे यांचे प्रास्ताविक झाले। 3 डिसेंबरला सकाळी 5 वाजता सर्वधर्म सामुदायिक ध्यान आरती करण्यात आली। त्यानंतर दुपारला महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यानंतर सकाळी 5 वाजता महाराजांच्या पालखींची शोभायात्रा गावातून काढण्यात आली। 4 डिसेंबरला सर्वधर्म सामुदायिक ध्यान पाठ आरती नंतर सकाळी 10 वाजता काल्याचे कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराज समाज प्रबोधक यांनी केले व त्यानंतर समाजातील अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमात उपस्थित विठ्ठलरावजी काडोळे, रमेशराव ठाकरे, प्रमोद गावंडे, पद्माकर ठाकरे, दीपक इंगळे, बागडेदादा, अरुण गरड, प्रदीप देशमुख, गजानन खारोडे, गोपाल सातपुते, लक्ष्मणराव मानकर, गावातील ग्राम स्वच्छता दूत त्र्यंबकराव गायकवाड, पत्रकार गजानन फिरके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुरलीधर नारे यांनी केले। गजानन फिरके, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, धामणगाव रेल्वे। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।